नांदेड जिल्ह्यामध्ये आज दोन महत्त्वाच्या विषयासंदर्भामध्ये ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। एक तर भारत जोडो या राहुलजींनी जो उपक्रम हाती घेतला होता त्या यात्रेचा आज प्रथम वर्धापन दिन आहे। त्यामुळे त्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला काही गोष्टी अवगत करायच्या आहेत। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे वाढत्या महागाई संदर्भातली जी सद्यस्थिती आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा मला काही मुद्दे आपल्यासमोर मांडायचे आहेत। आपल्याला कल्पना आहे की कन्याकुमारी ते श्रीनगर अशा प्रकारची भारत जोडो यात्रा ही राहुलजींच्या नेतृत्वाखाली निघाली। 136 दिवस ही यात्रा चालली। 12 राज्य या यात्रेने पार केले। 2 केंद्रशासित प्रदेश त्याच्यामध्ये अंतर्भूत होते। 75 जिल्हे त्याच्यामध्ये कव्हर झाले आणि 4080 किलोमीटर्सची यात्रा अशी व्याप्ती ही भारत जोडो यात्रेची राहिलेली आहे। म्हणजे या यात्रेने एक इतिहास घडवलेला आहे। आंतरराष्ट्रीय मीडियाने सुद्धा किंवा राष्ट्रीय मीडिया, जिल्ह्यातील मीडिया, देशातील सर्वच मीडियानी याची दखल घेतलेलीच आहे। आंतरराष्ट्रीय मीडियाने सुद्धा याची नोंद घेतलेली आहे। ही यात्रा फक्त काँग्रेस पक्षापुरती किंवा राहुल गांधींच्या पूर्वी मर्यादित नव्हती। तर यात्रेची सुरुवात DMKचे नेते व तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी तिरंगा दाखवून त्यांनी सुरुवात केली। अनेक राजकीय पक्षाचे नेते यांनी पाठिंबा दिला, सामील झाले। विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी, काही साहित्यिक, काही कलाकार, काही सिव्हिल सोसायटी, लाखो अबालवृद्ध, महिला आणि कोट्यावधी भारतीयांनी याच्यामध्ये सहभाग घेतल्याचं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। राहुलजींनी एक अतिशय महत्त्वाचा नारा दिला, नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान। देशामध्ये ज्या पद्धतीने सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याच्यावर कठोर प्रहार करण्याचं काम त्या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुलजींनी आणि सर्वांनीच मिळून देशामध्ये दाखवून दिलं आहे की ह्याला प्रत्युत्तर हे देशामध्ये सलोखा, प्रेमाची भावना निर्माण करूनच होऊ शकतं। या यात्रेला जो प्रतिसाद मिळाला आणि जनतेला सुद्धा भारत जोडो संदर्भामध्ये एकंदरीत एवढी आपुलकी आणि एवढं प्रेम निर्माण झालं की या यात्रेला 1 वर्ष पूर्ण केव्हा होऊन गेलं हे सुद्धा लोकांना कळलं नाही। वर्षभर याच्यावर चर्चा, अनेक कार्यक्रम हे सगळे यातून आपण अनुभवलेले आहेत। आणि या यात्रेची जादू अजूनही ओसरलेली नाही। त्याची जी जादू म्हणू मी ती अजूनही ओसरलेली नाही। आजच्याच दिवशी 7 सप्टेंबर 22 रोजी कन्याकुमारीहून भारत जोडो यात्रा निघाली आणि 30 जानेवारी 23ला श्रीनगरला या यात्रेचा समारोप झाला। देशभर पदयात्रा करण्यामध्ये आपण पाहिलं की प्रदेशची यात्री होते, प्रदेश काँग्रेसचे होते, भारत यात्री ज्याला म्हणू आपण, भारत यात्रेमध्ये ज्यांनी देशभरातून जे प्रतिनिधी होते भारत यात्री ते सहभागी होते। प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी प्रदेश निवडले ते प्रदेश पदाधिकारी होते आणि सामान्य आपल्या जिल्ह्यातील नागरिक होते
ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाले होते. आम्ही त्यावेळेसही केले, आजही त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की त्यांच्या सर्वांच्या पुढाकारामुळे ही यात्रा अतिशय यशस्वीपणे आपल्याकडे पार पाडली आणि या यात्रेला 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि म्हणून याच निमित्ताने आज ही पत्रकार परिषद संपल्याबरोबरच आम्ही नांदेड शहरात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून ते कुसुम ऑडिटोरियमपर्यंत प्राथमिक स्वरूपामध्ये एक पदयात्रा आता आम्ही ह्याच्यानंतर घेणार आहोत आणि तिथे मग कुसुम सभागृहामध्ये यात्रेचा समारोप केला जाईल आणि त्याच्याबद्दल ज्या भावना आहेत व्यक्त करणारे सर्व आम्ही सहकार्य करतीलच. आणि त्याचबरोबर नांदेडचे सुपुत्र श्री श्रावण रॅपणवाड यांचाही सत्कार आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत की जे पूर्णपणे या यात्रेमध्ये श्रीनगरपर्यंत त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि सहभागी होऊन सुखरूप परत आले. हा महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे रॅपणवाड हे पूर्णपणे सहभागी झाले आणि ते पूर्ण चालले यात्रेमध्ये. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो मला आज उल्लेख करायचा आहे तो म्हणजे या गेल्या रक्षाबंधन, आता रक्षाबंधन परवाच झालं, या रक्षाबंधनाला गॅसच्या किमती 200 रुपयांनी कमी केल्या संदर्भामध्ये जो जोरात ढोल बडवले जात आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून. आपल्याला मला मुद्दाम काही गोष्टीची आकडेवारी आपल्यासमोर मला द्यायची आहे. जमलं तुम्हाला एक कॉपीसुद्धा देतो म्हणजे लिहून घ्यायची का त्रास तुम्हाला तसदी नको म्हणून, पण थोडक्यात माहिती मला द्यायची आहे की 2014मध्ये 400 रुपयाच्या घरात असलेली LPG सिलेंडर 2014मध्ये 400 रुपयाला गॅसचा सिलेंडर होता आणि 2023मध्ये 1200 रुपयापर्यंत तो नेऊन ठेपलेला आहे. मग लोकसभेच्या म्हणजे 400 रुपयावरून 1200 रुपयाला झाला आणि 1200 रुपयामध्ये 200 रुपये कमी केले. हे स्पष्टच आहे. म्हणजे आधी किंमत 400 रुपये होती, 400 आज 1200 केली आणि 1200मध्ये 200 रुपये फक्त त्यांनी ही केवळ धूळफेक करण्यात आलेली आहे. 1 एप्रिल 2016मध्ये नांदेड शहरामध्ये गॅसची किंमत 577 रुपये होती. आज 1 जून ती 1154 रुपयावर पोहोचलेली आहे. नांदेड शहराचे मुद्दा आकडेवारी तुम्हाला देतो मी. 1 एप्रिल 2016ला जी किंमत 577 रुपये होती ती 1 जून 23 रोजी 1154 रुपयावर पोहोचली. त्यानंतर 200 रुपये कमी झाले. म्हणजे आजही सिलेंडरची किंमत 928 रुपये आहे. 928 रुपये 50 पैसे. मग ह्याला स्वस्ताही झाली असं म्हणायचं का? जी गोष्ट आपण सोन्याच्या किमतीचं पाहिल्या, आज 200 रुपये कमी करणं म्हणजे वाढवायचे अगोदर भरमसाठ आणि 200 रुपये कमी करायचे असा प्रयोग हा करण्यात आलेला आहे. दुसरा विषय, 24 डिसेंबर 2015ला नांदेडमध्ये पेट्रोलचे दर 66 रुपये 72 पैसे होते. तोच आजचा दर जर पाहिला तर 108 रुपये 36 पैसे. पेट्रोलचा प्रति लिटरचा दर 15मध्ये होता 66 रुपये 72 पैसे, आज आहे 108 रुपये 36 पैसे. 24 डिसेंबर 2015ला डिझेलचा दर होता 53 रुपये 45 पैसे. तोच दर आज 94 रुपये 82 पैसे असं झालेला आहे. एप्रिल 14मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाची किंमत $110 प्रति बॅरल होती. नांदेडला पेट्रोल 82 रुपये आणि डिझेल 64 रुपये त्यावेळेस मिळत होतं. केव्हा? 2014ची गोष्ट आहे. जी बॅरलची किंमत $110 प्रति बॅरल असता $110 असताना पेट्रोल 82 रुपये, डिझेल 64 रुपये. आज कच्च्या तेलाची किंमत 2014पेक्षा स्वस्त, म्हणजे 2014ला जी 89 रुपये प्रति बॅरल आहे, म्हणजे आता
कच्च्या तेलाची किंमत 2014पेक्षा स्वस्त, म्हणजे आता ती जी किंमत आहे $89 प्रति बॅरल आहे, पण पेट्रोल आणि डिझेलचे दर 2014पेक्षा महाग आहेत. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये किमती कमी असताना सुद्धा आज पेट्रोल डिझेलची किमती मात्र जास्तच आहेत. त्यामुळे आपण पाहाल की कशा पद्धतीने, त्याचं प्रमुख कारण म्हणजे केंद्राने एक्साईज आणि सेसमध्ये वाढ केलेली आहे. केंद्र सरकार टॅक्सेस जे आहेत, एक्साईज आणि सेस, 2014मध्ये भाजपचं केंद्र सरकार आलं तेव्हा पेट्रोल ₹9.48, पेट्रोलवर ₹9.48 दर होता, तर डिझेलवर ₹3.56 एक्साईज ड्युटी होती. आज पेट्रोलवर 9.48 वरून पेट्रोलवर एक्साईज गेली ₹19.90 आणि डिझेलवर 3.56 वरून गेलं आहे ₹15.80. म्हणजे एक्साईज ड्युटीसुद्धा किती वाढली 14 या तुलनेमध्ये, याची माहिती आपल्यासमोर देत आहे. म्हणजे भाजप सरकारने मागील 9 वर्षात एक्साईज ड्युटीच्या रूपात सर्वसामान्याच्या खिशातून 32 लाख कोटी रुपये हे काढून घेतलेले आहेत. म्हणजे एक्साईज ड्युटीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या किमतीपेक्षा जास्त 14ची तुलना आजची तुलना जर केली तर साधारण 32 लाख कोटी रुपयाची हा पैसा हा सर्वसामान्याच्या खिशातून हा काढून टाकण्यात आलेला आहे. म्हणजे विशेष म्हणजे सध्या आपल्याला रशियातून आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा स्वस्त दरात कच्चं तेल मिळतं. आपण कच्चं तेल जे आणतो ते रशियामधून आणतो, हे आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा स्वस्त दरात कच्चं तेल मिळतं. पण ते तेल खाजगी कंपन्यांकडून रिफाईन करून घेतलं जातं आणि परदेशात विकलं जातं. म्हणजे खाजगी कंपन्यांची कमाई ही मोठ्या प्रमाणात होते आहे आणि सर्वसामान्यांचा खिस्सा कापला जात आहे. हे दाखवण्यामागचा उद्देश एवढाच आहे की कशा पद्धतीने सामान्य माणसावर भुर्दंड पडत आहे, हे मला मुद्दाम सांगायचं आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की इंधनाच्या किमती वाढल्या की वाहतूक खर्च वाढतो आणि वाहतूक खर्च वाढल्या की मग सर्वसामान्य लागणाऱ्या वस्तूंची सुद्धा महागाई होऊन जाते. म्हणजे आज आपण जर पाहिलं की महागाईचा आगडोंब जो होला झालेला आहे, त्याचं प्रमुख कारण हेच आहे की इंधनाच्या किमती वाढल्यामुळे आपण हे सगळं आपल्याला सोसावं लागत आहे. भारत केंद्रीय सांख्यिकी मंत्रालय म्हणजे स्टॅटिस्टिकल डिपार्टमेंट जे आहे, यांच्या आकडेवारीनुसार जुलै 23मध्ये महागाईने 15 महिन्यातील उच्चांक गाठलेला आहे. हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या स्टॅटिस्टिकल डिपार्टमेंटची आकडेवारी आहे की जुलै 23मध्ये महागाईने 15 महिन्यातील उच्चांक गाठला. किरकोळ महागाईचा दर 7.44% पोहोचला. जूनमध्ये हा दर 4.81 होता, तो आता 7.44 झाला. मेमध्ये 4.26 होता, तो जूनमध्ये 4.81 झाला आणि आता झाला आहे तो 7.44. म्हणजे किरकोळ महागाई ज्याला म्हणू त्याच्यामध्ये महागाई अशा पद्धतीने महागाईचा दर याचा उच्चांक गाठण्यात आलेला आहे. म्हणजे किरकोळ महागाईचा दर वाढणे म्हणजे अन्नधान्य, भाजीपाला आणि खाद्यपदार्थाच्या दरात ही वाढ झाल्याचं सूचक आहे. म्हणजे हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने डिक्लेअर केलेले आकडे, त्यांची आकडेवारी आहे. शहरी भागात महागाईचा दर जूनमध्ये 4.96% होता, जुलैमध्ये तो 7.20% गेलेला आहे. म्हणजे शहरातली जी महागाई आहे ही जूनमध्ये 4.96% होता, तो जुलैमध्ये 7.20 या पर्सेंटेजवर गेला आहे. जूनमध्ये अन्नधान्य महागाईचा दर 4.49% होता, जुलैमध्ये तो 11.51% झाला. म्हणजे एका महिन्यात किमतीमध्ये दुप्पट वाढ झालेली आहे. ऑगस्ट 22मध्ये तूर डाळीची सरासरी किंमत 110.66 रुपये होते प्रति किलो. एका वर्षात हे दर 160 रुपयावर गेलेले आहेत. ऑगस्ट 22मध्ये मूग डाळीची सरासरी किंमत 102 रुपये होती, ती आता 120 रुपये ही झालेली आहे. वर्षापूर्वी 108.25 रुपये किलो दराने मिळणारी उडदाची डाळ
120 रुपयावर गेलेली आहे। मसूर डाळीची सरासरी किंमत 92 रुपयावरून 100 रुपयावर गेलेली आहे आणि चणा डाळ 74 रुपयावरून 85 रुपयावर गेलेली आहे। धान्य महाग, भाजीपाला महाग, मसाले महाग, म्हणजे सर्वसामान्य माणसाचं घरचं बजेट हे पूर्णपणे कोलमडलं आहे। आणि आपल्याला आठवत असेल की 2014चा नारा बहुत हो गई महंगाई की मार, आपण आठवत होता आपल्याला, ज्या स्लोगनवर 2014च्या निवडणुका भाजपने जिंकल्या त्याच्यावर प्रमुख नारा जो होता तो बहुत हो गई महंगाई की मार। आता काय म्हणायचं हे त्यांना विचारलं पाहिजे किंवा त्यावेळेस असं होतं, आता तुम्हाला काय म्हणायचं आहे। त्याचबरोबर हा सगळा जो परिणाम आहे तो भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आहे असं म्हणावे लागेल। तर दुसरा त्यातला महत्त्वाचा भाग जो आहे की अन्नधान्य आणि भाजीपाल्याच्या किमती जरी मागल्या असल्या तरी शेतकऱ्यांना त्या प्रमाणामध्ये शेतमालाचा वाढीव भाव मिळालेला नाही। म्हणजे आपण एकीकडे म्हणू व शेतकऱ्यांना मिळतंय का, तर शेतकऱ्यांना काही वाढीव भाव मिळत नाही आहे त्याचा, म्हणजे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये या वाढलेल्या भावाचा फायदा त्यांना अजिबात मिळत नाही आहे। म्हणजे ना ग्राहक सुखी आहे ना शेतकरी समाधानी आहे, अशाच प्रकारची परिस्थिती आहे। आपल्याला मुद्दाम मी सांगत आहे की एकीकडे महागाई वाढत आहे आणि दुसरीकडे नोकऱ्या जात आहेत, ही वस्तुस्थिती आहे। सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी CMIE ही संस्था जी आहे त्यांच्या आकड्यानुसार 2017-18मध्ये 4.7% असलेला बेरोजगारीचा दर एप्रिल 23मध्ये 8.11%वर गेला आहे। म्हणजे बेरोजगारी जी आहे ती 4.7 वरून आता 23मध्ये 8.11वर बेरोजगारीचा दर गेलेला आहे। ही आकडेवारी कोणाची आहे तर CMIE म्हणजे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी यांची आकडेवारी आहे। आणि एप्रिल 2023च्या तुलनेत मे 2023मध्ये संपूर्ण देशात 1,16,00,000 रोजगार कमी झाले। ही आकडेवारी अधिकृत आकडेवारी आहे, 1,16,00,000 रोजगार कमी झाले। काँग्रेस आघाडी सरकारने मनरेगाचा कायदा करून EGSचा ग्रामीण भागात 100 दिवसांचा रोजगार देण्याचा निर्णय घेतला होता। महात्मा गांधी एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीममध्ये 100 दिवसाचा रोजगार देण्याचा निर्णय घेतला, पण आज जेमतेम 51 दिवसाचा रोजगार दिला जात आहे। म्हणजे EGSचे सुद्धा 100 दिवसाची जी हमी देण्यात आली होती ती सुद्धा आज 51 दिवसावर आलेली आहे। त्यामुळे आपण पाहतोय की देशात जवळजवळ 51% बेरोजगारी असून 19 ते 24% वयोगटातील म्हणजे 19 ते 24% वयोगटातील बेरोजगारीचे प्रमाण हे 42%वर जाऊन पोहोचलेलं आहे। 19 ते 24 या वयोगटातले जे बेरोजगारी ती 42% आहे। त्यामुळे नोकरीची हमी संपुष्टात आलेली आहे, आर्थिक उत्पन्नात घट झालेली आहे, दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या वाढलेली आहे आणि पूर्वी लोकांना 2 रुपये 3 रुपये किलो अशा स्वस्त दराने 5 किलो धान्य दिलं जायचं, आज ते प्रमाण 1 किलोपर्यंत गेलेलं आहे। म्हणजे जे 5 किलो अन्नधान्य मिळायचं स्वस्त किमतीमध्ये ते 5 किलोच्या ऐवजी 1 किलोपर्यंत खाली आणलेलं आहे। तर ही संपूर्ण परिस्थिती अतिशय भयावह आहे। सामान्यांनी घर कसं चालवायचं, आपलं बजेट कसं त्यांनी त्याच्यानुसार नियोजन करायचं, एकंदरीत परिस्थिती फारच बिकट ही मित्र झाल्याचं हे सगळ्या आकडेवारीवरून, ही आकडेवारी अधिकृत आकडेवारी आहे, त्यामुळे ही परिस्थिती अतिशय स्फोटक आहे। आपल्याला वारंवार GDP वाढल्याचं सांगितलं जातं, पण GDP जरी वाढला असला तरी 83% नागरिकांची क्रयशक्ती कमी झाली आहे। म्हणजे पर्चेसिंग पॉवर ज्याला म्हणू आपण, GDP जरी वाढला असेल तर 83% लोकांची पर्चेसिंग पॉवर ज्याला आपण क्रयशक्ती म्हणतो ती कमी झालेली आहे। याचाच अर्थ वाढती GDP जो दाखवली जाते ही फक्त निवडक श्रीमंतांच्या वाढत्या श्रीमंतीचं निर्देशक आहे। म्हणजे काही मोजक्या लोकांची श्रीमंती वाढते आहे, म्हणजे श्रीमंत होत चालले आहेत आणि गरिबांची अवस्था मात्र अधिक गरीब होत चाललेली आहेत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही। टॅक्स कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाल्याचा दावा केला जातो, पण ही वाढ नैसर्गिक नाही।
वाढत्या महागाईचा आणि वाढीव करांचा परिणाम हा त्यातून दिसून येत आहे. म्हणजे सर्वसामान्यांचे खिसे कापून कर संकलन वाढले आहे. दूध, दही आणि कृषी निविष्ठांवर सुद्धा GST लागू करण्यात आला. GSTची व्याप्ती जी आहे ही दूध, दही आणि कृषी निविष्ठावर सुद्धा लागू झालेला आहे. त्यामुळे दखल घ्यायला दुर्दैवाने कोणालाच वेळ नाही. विरोधी पक्ष म्हणून लोकशाहीमध्ये भूमिका मांडणं आमचं कामच आहे, आम्ही मांडतोय. परंतु कधी देश, कधी धर्म, कधी कुठल्या विषयाचा आधार घेऊन लोकांची दिशाभूल केली जात आहे. पण मूळ जे विषय आहेत त्या मूळ विषयावर केंद्र सरकारला असो किंवा राज्य सरकारला असो हे बघायला वेळ मिळत नाही आहे. हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे. नॉन इश्यूज जे आहेत, नॉन इश्यूजला या ठिकाणी इश्यू केला जात आहे, त्यापेक्षा केंद्र सरकारने, राज्य सरकारने नॉन इश्यूजवर लक्ष देण्यापेक्षा जे खरे महत्त्वाचे इश्यूज आहेत त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती, महागाईवर नियंत्रण, करामध्ये कपात, या सगळ्या तिन्ही गोष्टीकडे अतिशय गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. एवढंच मला या निमित्ताने सुचवायचं आहे. कारण की मागच्या निवडणुकीमध्ये बहुत हो गई महंगाई की मार असं म्हणलं होतं, पण त्याचा जो परिणाम वास्तव झालेला आहे तो आपण सर्वांनी अनुभवलेला आहे. हा त्यातले महत्त्वाचे मुद्दे आहेत. फक्त हे तुम्हाला महागाईच्या संदर्भामध्ये असलेली अधिकृत आकडेवारी मी आपल्यासमोर मांडलेली आहे. यातून तुम्हाला काय तुम्हाला निष्कर्ष काय तुम्ही काढावा. फक्त माहिती, फक्त लोकांची दिशाभूल करण्याचं काम जे सुरू आहे ते कुठेतरी वास्तव हे लोकांसमोर, जनसामान्य माणूस कन्फ्यूज आहे. रोज भडीमार एवढा सुरू असतो प्रत्येक गोष्टीवर, पण वास्तव मात्र वेगळं आहे. हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम माध्यमांनी करावं अशी माझी विनंती आहे. काय आता प्रश्न असेल तर आपण चर्चा बोला. चालूच ना, आम्ही अनेक वेळा बोललो आहे. गॅसच्या असं आहे, गॅसच्या मुद्द्यावर, पेट्रोल डिझेलच्या मुद्द्यावर काँग्रेसने गेल्या दीड वर्षाच्या पासून अनेक वेळा सत्तेमध्ये असताना सुद्धा आम्ही आंदोलनं केलीच आहेत. पण हे वास्तव यासाठी तुम्हाला मांडलं आहे की आकडेवारी निश्चित तुम्हाला आम्ही आज माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने पेट्रोल, डिझेल, अन्नधान्य आणि सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीने फटकायचा बसतो आहे. ही सगळी वास्तव चित्र तुम्ही ठेवलं आहे. मागील 2.5 वर्ष आपलं सरकार होतं राज्यात. हे सगळे विषय जवळपास केंद्र सरकारशी संबंधित आहेत. राज्य सरकार किती कमी करू शकतो याला मर्यादा आहे. हा प्रश्न अपेक्षित आहे मला, होता तुमचा. पण मुद्दा एवढाच आहे की राज्य सरकार आधी एक्साईज ड्युटी त्यांनी वाढवायची. राज्याचा GSTचा वाटासुद्धा राज्याला वेळ मिळत नाही. फॅक्ट ही आहे की राज्याचा जो GSTचा वाटा राज्याला मिळाला पाहिजे तो सुद्धा वेळेवर दिला जात नाही. मग राज्याने काम कसं करायचं? म्हणजे राज्याची गळचिपी चौकळून करायची उचित नाही आहे. काय स्पष्टच भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आजही, या अगोदरही होती, आजही आणि पुढेही राहणार आहे. हे आरक्षण देण्यासंदर्भामध्ये राज्य सरकार अपयशी ठरलेलं आहे आणि राज्य सरकारने विनाविलंब केंद्र सरकारच्याकडे मुंबईत बैठक घेऊन काही होणार नाही. केंद्र सरकारकडे जाऊन पाठपुरावा करून कायद्यामध्ये बदल केल्याशिवाय कुठलं आरक्षण मराठा समाजाला देण्यामध्ये याच्यामध्ये यश मिळेल असं मला वाटत नाही. स्वागत आहे ना. आमचं म्हणणं 1 महिना लवकरच करा ना. जरांगे पाटलाने तर 2 दिवसाचाच अल्टिमेटम दिलेला आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की जेवढा लवकर होईल त्याचं आम्ही स्वागत करू ना. हा काही विषय कुठल्या पक्षाचा नाहीच आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की हे सगळे विषय हे आम्ही ज्यावेळेस घटनादुरुस्ती होत होती राज्याचं, केंद्रामध्ये ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट वाटतं 127वी घटनादुरुस्ती आहे ती, जे आपलं एक माझ्याकडे आहे माहितीच आहे ती, जी घटनादुरुस्ती करण्याचा प्रस्ताव हा आला होता त्यावेळेस 127वी घटनादुरुस्ती ही ज्यावेळेस पार्लमेंटमध्ये आली होती त्यावेळेस मल्लिकार्जुन खरगेजी, अधीररंजन चौधरी, अभिषेक मनु सिंघवी, संजय राऊत, सुप्रिया सुळे, विनायक राऊत, बाळू धानोरकर या सगळ्यांनी हा विषय लोकसभेमध्ये
राज्यसभेमध्ये लावून धरला आणि त्यावेळेस त्यांना सांगितलं, ज्यावेळेस तुम्ही अधिकार राज्यांना देत आहात, ते अधिकार देत असताना 50%ची मर्यादा ही सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली आहे, ती शिथिल केल्याशिवाय ते आरक्षण मिळणार नाही. राज्याला नुसते अधिकार देऊन चालणार नाहीत, परंतु राज्याची ही मर्यादा घालून दिली, ती मर्यादा दूर केल्याशिवाय देशातलं फक्त हेच नव्हे तर अन्य समाजाची आरक्षणाची मागण्याशिवाय देशात प्रलंबित आहे त्याही मार्गी लागणार नाहीत. हे त्याच वेळेस 10 ऑगस्ट 2021ची गोष्ट ही 10 ऑगस्ट 2021मध्ये ही गोष्ट आम्ही लोकसभेमध्ये आम्ही तर सगळ्या खासदारांना पत्र पाठवले होते. मी मराठा समितीचा अध्यक्ष नात्याने राज्यातील सर्व खासदारांना लेखी पत्र माझं आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांना आम्ही निमंत्रित केलं होतं, संभाजीराजेंना सुद्धा आम्ही सांगितलं होतं हे विषय तुम्ही लोकसभेमध्ये घ्या आणि ही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आपण करून घ्या असं मी वारंवार सांगितलं, पण केंद्राने त्यावेळेस रिस्पॉन्स दिला नाही, हे वास्तव आहे. सर, प्रकाश आंबेडकर साहब ने हाल ही में बोला है कि इंडिया अलायंस में वो आने के लिए इच्छुक है. अगर कांग्रेस और अलायंस लोग वाकई बीजेपी को शिकस्त देना चाहते हैं तो उनका साथ देने के लिए तैयार है. तो वंचित अघाड़ी को साथ देने के लिए क्या करेंगे आप? नहीं, उनके स्टेटमेंट का मैं स्वागत करता हूँ. अगर वो उनसे अभी तो बातचीत तो हुई नहीं है. उनकी इंडिया के जितने अलायंस पार्टनर्स हैं या कांग्रेस पार्टी भी है, उनसे हमारी अभी तक कोई बातचीत ऑफिशियल लेवल पे नहीं हुई है. इनफॉर्मल मुलाकातें बातचीत तो होते रहती है, ऑफिशियल लेवल पे जब तक ये प्रोसेस कम ऐसा है उनकी आने की इच्छा है तो बैठ के बात तो करनी पड़ेगी ना. किसी को बुलाना है, ये कोई ऐसा निमंत्रण नहीं है कि जो ऐसा बुलाए वो आ जाए. इसकी जो पॉलिटिकल डिस्कशन है ये उनसे अभी हुआ नहीं है. हम करने के लिए तैयार है और उनकी सहमति होगी तो डिस्कस करके उसकी जो प्रोसीजर्स हैं इंडिया में शामिल करने के बारे में एक प्रोसेस है. अगर वो प्रोसेस में सब कुछ ठीक बनता है तो हमारा स्वागत है. हमने कभी मना तो नहीं कि हमारा उनसे इच्छा है. और कांग्रेस पार्टी और मेरी व्यक्तिगत कहूँगा तो मेरी भी व्यक्तिगत इच्छा है कि कांग्रेस के इंडिया के अलायंस में प्रकाश आंबेडकर जी की वंचित बहुजन आघाड़ी को भी शामिल करो, ऐसी मेरी खुद की भी व्यक्तिगत इच्छा है. हा वाद विनाकारण केला जात आहे. म्हणजे मी मगाशी म्हणलो ना की मूळ विषय बाजूला ठेवून हा केवळ इंडिया आघाडीला जो प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे, इंडिया आघाडीला जो प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे तो पाहून ही केंद्रातली मंडळी फार घाबरून गेलेली आहे. आणि त्यामुळे आता मला मुद्दाम आठवण करून दिली पाहिजे, भाजपनी मागील 9 वर्षामध्ये जे काही उपक्रम राबवले, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, खेलो इंडिया, स्किल इंडिया, क्लीन इंडिया, मेक इन इंडिया, मग हे काय होतं? मग हे मुद्दा मला आठवण करून द्यायची आहे. आजच इंडियाचा तुम्हाला कसं काय बदलायचा विचार आला? म्हणजे भाजपने ट्विटर हँडल त्यावेळेस म्हटलं होतं, त्याचं ट्विटर हँडल जे आहे ते BJP फॉर इंडिया असंच आहे. बघा ना, भाजपचे ट्विटर हँडल जे आहे BJP फॉर इंडिया असंच आहे. तेव्हा त्यावेळेस त्यांना काही गैर वाटलं नाही. आजच कसं काय झालं आहे? दुसरं असं आहे की संविधानाच्या अनुच्छेद 1 मध्ये इंडिया दॅट इज भारत याऐवजी भारत दॅट इज इंडिया असा उल्लेख करण्यासाठी घटनादुरुस्ती करावी, यासाठी 2004 साली उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांनी विधानसभेत ठराव आणला होता. त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपने या ठरावाचा विरोध केला होता. मुद्दाम आठवण करून देतो मी. मुलायमसिंग यादवनी कॉन्स्टिट्यूशनमध्ये अनुच्छेद 1 मध्ये असं म्हटलं आहे, इंडिया दॅट इज भारत याऐवजी भारत दॅट इज इंडिया असं म्हणण्यासंदर्भामध्ये घटनादुरुस्ती करावी यासाठी त्यांनी ठराव आणला होता. त्यावेळेस भाजपने या ठरावाला विरोध केला होता. त्यामुळे मला वाटतं की हे सगळे असे विषय आताच कसं मेकअप, स्टँडअप इंडिया, सिट डाऊन इंडिया हे काय झालं, हे काय आहे? म्हणजे ते पॉलिटिकल आहे, फार तर अर्थ नाही आला. हे विचारलं पाहिजे मग काय ते. इंडियाच्या नावाखाली पक्षांची एकजूट होत आहे, दुसरीकडे पक्ष काँग्रेसमध्येच गळतीचा प्रयोग सुरू आहे अनेक ठिकाणी राज्यात, देशात. प्रयोग झाला आहे, किरकोळ आहे फार. लक्ष देण्यासारखं फारचा विषय नाही, किरकोळ आहे. हो, ते नांदेडच म्हणतो मी, नांदेडच म्हणतो मी. पण नांदेड सांगतो पहिलं नांदेड सांगतो मी. किरकोळ आहे,
फार दखल घेण्यासारखा विषय नाही पण. सर आजची जी पदयात्रा आहे हो, ती आगामी निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसनं प्रचाराची तयारी होईल असं म्हणता येईल. तर निश्चितच जन्माष्टमी आहे, गोविंदा आहे, त्यामुळे तुम्ही तसं समजा तुम्ही आमच्या दृष्टीने 1 वर्ष भारत जोडो यात्रेला झालेलं आहे आणि त्या 1 जोडो यात्रेचं सेलिब्रेशन आहे की त्या नांदेडमध्ये सगळ्यात जास्त कालावधी महाराष्ट्रामधल्या भारत जोडो यात्रेचा सगळ्यात जास्त कालावधी नांदेडमध्ये झालेला आहे. त्यामुळे ती एक आठवण आम्हा सर्वांच्या मनामध्ये ताजी आहे आणि मला सांगायला अभिमान आहे की देशामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये भारत जोडो यात्रा आली तर सगळ्यात जास्त चांगलं नियोजन हे कुठे झालं असेल तर नांदेड जिल्ह्यात झालं आहे. ते मला मुद्दाम आवर्जून हा उल्लेख त्यावेळेस त्यांनी केला, राहुल गांधींनी केला, काँग्रेस श्रेष्ठींनी केलेला आहे आणि ते दखल राष्ट्रीय पातळीवर निश्चित झालेली आहे. 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम आणि 1 वर्षापूर्वी जे स्मारक आहे त्याची टायटल निधी मंजूर केलेला होता. अद्यापर्यंत तिकडची गाडीसुद्धा आणली नाही. 17 तारीखला आली. शासन बदलल्यानंतर विद्यमान त्यावेळेस सुभाष देसाईंच्या अध्यक्षतेखाली एक विभागीय समिती होती. त्या समिती मी पण होतो. मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यातले पालकमंत्री त्याच्यामध्ये होते. अनेक कार्यक्रम सुचवले होते. ते कार्यक्रमही त्यांनी केलं. वर्षभर एकही शासकीय उपक्रम हा झाला नाही. जाता जाता काहीतरी केलं हे दाखवण्यासाठी 17 सप्टेंबरचा कार्यक्रम आहे. ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, मी तर म्हणेन, माझा काही त्याला विरोध नाही आहे. शेवटी मराठवाड्याची अस्मिता, मराठवाडा विनाशर्त महाराष्ट्रामध्ये सामील झाला हा क्षण आम्हा सर्वांसाठी अमृत महोत्सव वर्ष आहे, हा महत्त्वाचाच आहे. त्यामुळे आमच्या सर्वांसाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा जिव्हाळ्याचा आहे. परंतु मराठवाड्यासाठी काय मिळालं या वर्षभरामध्ये? आमच्याकडून आता सूचना मागवल्या आहेत, आम्ही सुचवलं आहे. नांदेडमध्ये कृषी महाविद्यालय तुम्ही उपलब्ध करून द्या. नांदेड लातूर रेल्वेचा तुम्ही हा ट्रॅक तिथे मंजूर करून द्या, पैसे उपलब्ध करून द्या. अशी मी जवळपास 7-8 मुद्दे, त्याची वेगळ्याने तुम्हाला प्रेस नोट मी इश्यू करेन, जवळपास 7-8 महत्त्वाचे मुद्दे आमचं काहीतरी द्या. नुसते फटाके जल्लोष करण्यामध्ये, नाच गाण्यामध्ये वेळ घालू नका. त्यापेक्षा सांस्कृतिक काम जरूर करा, तक्रार माझी नाही आहे, पण मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये काहीतरी भरीव काम मराठवाडा विनाअट महाराष्ट्रामध्ये सामील झाला. त्या मराठवाड्याची उपेक्षा होऊ नये ही आमची अपेक्षा आहे. आणि म्हणून केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, एवढं प्रचंड प्रमाणामध्ये पैसे आपण खर्च करत आहात, काहीतरी मराठवाड्यात मिळावं, आमची अपेक्षा एवढीच आहे. भरपूर काम आहेत मराठवाड्यामध्ये. कॅन्सर हॉस्पिटलची आमची मागणी आहे, कृषी महाविद्यालयाची आमची मागणी आहे, रेल्वे ट्रॅकची आमची मागणी आहे, समृद्धी महामार्गासाठी पैसे उपलब्ध करून ते लवकर झालं पाहिजे. 7-8 मागण्या आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पाठवलेल्या आहेत, मुख्य सचिवांना दिलेल्या आहेत. 16 तारखेला काय मिळतं बघूया. काँग्रेसकडूनही कार्यक्रम घेण्यात येणार होते. काय काँग्रेसकडून नाही घेतलं ना, आम्ही काँग्रेसकडून अनेक भागामध्ये कार्यक्रम झाले, पण त्या जिल्ह्यामध्ये शेवटी असं आहे, कुठल्याही कार्यक्रमाला राजाश्वास आम्ही तर घेतलेच आहे, अनेक ठिकाणी घेतले कार्यक्रम. आता असं आहे, शासकीय कार्यक्रमाचं जे वेगळं महत्त्व आहे. शासन म्हणजे फक्त एकच पक्षाचा विषय नाही आहे. बैठकासुद्धा एकाच पक्षाचे लोक त्यात इन्व्हॉल्व करतात. कोणाला इन्व्हॉल्व केलं शासन सांगा की जे काही समिती झाली त्याही समिती फक्त विशिष्ट लोकांचे लोक होते, इतर लोक नव्हते का इतर पक्षाचे? मुद्दा असा आहे की इतर पक्षाला कुठले सामावून घ्यायचं हा विषय कुठला एका पक्षाचा हा विषय नव्हता. हा महत्त्वाचा विषय आहे, परंतु टाळण्यात आलेला आहे. आपल्या भागात नागरिक शहरात रस्त्याला निधी आहे, परंतु आजचे रस्ते आपलेच आहे, तर त्या आम्ही काय म्हणतो, आमची कामं झाली पाहिजेत म्हणणार. हो तेच म्हणतो ना, म्हणजे पूर्वी स्पर्धा व्हायची, आमच्या काळात जास्त का तुमच्या काळात जास्त. आता स्पर्धा उलटी झाली आहे, तुम्ही आणलं आम्ही थांबवलं. असं आहे, आमच्या काळात जी कामं आणली, आमची अपेक्षा होती की कामावर स्पर्धा झाली पाहिजे. तुमच्या काळात एवढी कामं केली, आम्ही तुमच्या दुप्पट कामं झाली. त्यांनी सांगावं, विद्यमान सरकारच्या प्रती सांगावं की ते आणल्यानंतर नांदेड जिल्ह्याला काय मिळालं. झाली पाहिजे ना. हे कोणी करायची माग ही जी काही कामं झाली ती मागच्या काळातलीच कामं झाली. म्हणजे आता कुठं काम आहे? हो, मग पैसे दिले नाही ना पुढे. मराठवाड्यासाठी पैसे मिळाले नाहीत, काय करणार? संविधानामध्ये अशी कलम आहे, नियम आहे की एखादं निवडून येणारं पद 6 महिन्यापेक्षा जास्त रिक्त घेऊ नये.
तसं आपल्या महाराष्ट्रात पाहायला गेलं तर बिलोलीचे सुद्धा मोठा प्रकार आहे. 3.5 वर्षात तिथे निवडणूक हो. नाही आणि जवळजवळ कुठलं? बिलोलीमध्ये मोठा प्रकार आहे. कशी निवडणूक? कशी निवडणूक? नगरपालिकेची हां. नगरसेवक नाही. आज आपल्या नांदेडमध्ये 1 वर्ष झालं नगरसेवकाची निवडणूक नाही, जिल्हा परिषद निवडणूक नाही. हे असं असताना एक प्रकारे हुकुमशाहीकडे जात आहोत असं पक्षाला वाटून पक्ष फक्त निर्णय घेत नाही का या निवडणुकीच्या वर्षी? नाही, घटना दुरुस्तीप्रमाणे 6 महिन्याच्या आत तुम्हाला निवडणूक घेतली पाहिजे. या सरकारकडून न्यायालयीन प्रकरणंसुद्धा जरी असलं तरीसुद्धा या निवडणुका घेण्यासंदर्भात कुठलेही ठोस पाऊल उचलल्या जात नाही आहे. सोयीचं आहे, त्यांना भीती वाटते की या निवडणुकीचा पराभव झाला त्याचे परिणाम जे आहेत ते लोकसभा विधानसभेवर होतील आणि म्हणून करायचं नाही, अशीच भूमिका आहे. मग या बाबतीत काँग्रेस एक देश पातळीवरचा पक्ष आहे, त्यांनी या भूमिकेवर काय अनेक वेळा बोललो, जाहीरपणे बोललो त्यामध्ये अनेक वेळा जाहीर आता सगळ्या प्रशासक राज्य आहे सध्या. मुंबई महापालिकेच्या मोठी महापालिका, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नांदेड सगळे प्रशासक राज्याचं आहे, सगळे सुरू आहे. असं वाटत नाही हुकुमशाही असं वैचारिक पद्धत वाटत नाही का आपण हुकुमशाहीमध्ये जगत आहोत? तुम्हाला काय लिहायचं लिहा ना तुम्ही आता. भाजपमध्ये काही नेते आपल्या संपर्कात आहेत, भाजपचे काही नेते आपल्या संपर्कात असतात ना, भाजपमध्ये काय सर्वच पक्ष असतात. माझं ऐकून घ्या, माझी भूमिका आहे, कोणाशी व्यक्तिगत संबंध असणं काय चुकीचं नाही आहे ना. आमचं खूप माझं आहे बाकीच्यांचं काय आहे मला माहीत नाही, पण माझे सर्व पक्षाच्या पलीकडे सुद्धा इतर पक्षातल्या लोकांशी चांगले संबंध आहेत, असावेत. हीच लोकशाही, खरी लोकशाही हीच आहे ना. त्याला काय आहे त्याच्यामध्ये? काँग्रेसच्या घरामध्ये विधानसभेची उमेदवारी आहे. काय म्हणताय? पक्ष कोणाचा आहे का भाजप असं म्हणायचं? मुखेड विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी आहे अशी चर्चा आहे. भाजपचे काही उमेदवार भाजप काँग्रेसच्या संपर्कात आहे. नाही, तिथपर्यंत पोचलो नाही आम्ही अजून, म्हणजे तशी काही माहिती आमच्याकडे आलेली नाही आहे. हां, काँग्रेसनी त्याला विरोध दर्शवलेला आहे. कारण हे आमच्या केंद्रीय पातळीवर अजूनही या बाबतीमध्ये त्याची एक समिती नेमण्यात आलेली आहे. त्या समितीमध्ये काँग्रेस भूमिका आपली मांडेल. तर EVM विरोध आहे ना आमचा. EVM मशीनच्या ऐवजी बॅलेट पेपरवर आमची जाहीर भूमिकाच आहे. तर मे महिन्यामध्ये झालेल्या गारपिटीनंतर आपल्या जुलै महिन्यात देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक भेटली आहे. पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या अनुग्रहांना 9.5 कोटी रुपयांची तरतूद शासनाने वाटप झालं फक्त 5. अद्यापही शेतकरी असं आहे की अतिवृष्टी, गारपीट याचे पैसे मिळालेले नाहीत. पीक विम्याचे पैसे ज्याप्रमाणे मिळत तेही मिळालेले नाहीत. कोंडलवाडीसारख्या सोसायटीचे सुद्धा जे शेतकऱ्यांची 2 कोटी रुपयाचं कर्ज होतं ते आता व्याजासहित 10 कोटीवर गेलेलं आहे. सभागृहात आश्वासन देऊनसुद्धा ते पाळलं जात नाही आहे. म्हणजे मला मुद्दाम उल्लेख केला पाहिजे, एवढी वाईट अवस्था आहे शेतकऱ्यांची की कोंडलवाडी सोसायटीमध्ये 2 कोटीचं कर्ज, 9 कोटीचं व्याज, म्हणजे 11 कोटीच्या घरात गेलो आहे. मी सभागृहात विषय घेतला, बाहेरही बोललो याच्यावर. एकदा स्पीकरकडे मिटिंग झाली, उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा केली, काही होत नाही आहे. म्हणजे आता तिथल्या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. 2 कोटीचं कर्ज, 10 कोटीचं व्याज, हे परवडणार आहे का? तशीच परिस्थिती या सगळ्या टंचाई संदर्भामध्ये. आता तर परिस्थिती बदलत चाललेली आहे. पाऊस नाही आहे. आता सुदैवाने आपल्या थोडाफार पाऊस झालेला आहे, पण एकही राज्याची परिस्थिती पाहिली तर राज्यामध्ये पाऊस कमी झाला आहे. धरणाच्या पाण्याची पातळी आपल्याकडे जेमतेम कमी होत चाललेली आहे आणि एकंदरीत देशामध्ये दुष्काळ पडतो की काय अशा प्रकारची परिस्थिती आता जाणू रोज आपण पेपरमध्ये रकाने लिहून येत आहेत कशा प्रकारची अवस्था आज देशामध्ये झालेली आहे. त्यामुळे सरकारचं लक्ष नाही आहे, सरकारला गांभीर्य या सगळ्या विषयाचं अजिबात नाही.